नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 3 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. जानकी ऋषिकेशला सगळं काही सांगते तर ऋषिकेश म्हणतो, सयाजीरावांनी हे सगळं केलं का? कुठे ऐकलंस तू त्यांचं बोलणं? जानकी मनात विचार करते, मी जर यांना सांगितलं की रणदिवेंच्या घराबाहेर मी त्यांना बोलताना ऐकलं तर ऋषिकेश नक्कीच विचारतील मी तिथे कशाला गेले होते, काय काम होतं, तेव्हा काय उत्तर देऊ मी यांना? ऋषिकेश तिला म्हणत असतो, काय विचारतोय मी, कुठे ऐकलंस तू त्यांचं बोलणं? तेवढ्यात तिथे डॉक्टर दिसतात तर जानकी आणि ऋषिकेश लगेच डॉक्टरला विचारतात, कशी आहे ओवी, शुद्ध आली का तिला? डॉक्टर सांगतो, तिची तब्येत थोडी नाजूकच आहे. एक्सपायर झालेला केक खाल्ल्यामुळे तिला फूड पॉयझनिंग झालंय आणि विष सगळ्या पोटात पसरलंय. हे ऐकून तर जानकीला खूप घाबरायला होतं आणि ती विचारते, डॉक्टर माझी ओवी तर बरी होईल ना लवकर? डॉक्टर सांगतो, ट्रीटमेंट सुरू केलेलीच आहे, त्यासाठी काही औषधं लागतील. औषधं महाग आहेत पण ते तुम्हाला आणावीच लागतील आणि आम्ही थांबू शकत नाही. तर ऋषिकेश म्हणतो, मी व्यवस्था करतो औषधांची. डॉक्टर तेथून जातो तर ऋषिकेश ते लिस्ट पाहून म्हणतो, खूप सारे औषधं आहेत जानकी, पैसे सुद्धा खूप लागतील. तर जानकी म्हणते, हॉस्पिटलचं बिलसुद्धा भरायचंय. एवढे पैसे कुठून आणायचे आपण? तर ऋषिकेश विचारतो, तू कोणाला फोन केला होतास का मदतीसाठी? गावात कोणाला विचारलंस का? ओवीच्या तब्येतीबद्दल कोणाला सांगितलंस का? तर जानकी म्हणते, आपल्या घरी फोन केला होता मी. इकडे घरी ऐश्वर्या नानांच्या हाताला हिसका देतच त्यांना विचारत असते, कुठे ठेवलेत प्रॉपर्टीचे पेपर्स, सांग मला. तेवढ्यातच तेथे सुमित्रा येते आणि ती म्हणते, ऐश्वर्या. तर ऐश्वर्या लगेच नानांचा हात चेपायल्यासारखा करते. सुमित्रा आतमध्ये येऊन विचारते, ऐश्वर्या तू अशी घाबरल्यासारखी का आहेस आणि तू यांचा हात हातात का धरलाय? हे ठीक तर आहेत ना? तर ऐश्वर्या मनात विचार करते, नशीब आईंनी काही ऐकलं नाही. ऐश्वर्या म्हणते, नाना बरे आहेत, मी इथे जरा त्यांच्याशी बोलत बसले होते, त्यांची काळजी घेत होते मी, तर झालं असं अचानक नाना दचकून जागे झाले. भीती वाटली मला, म्हटलं काय झालं बघूया, म्हणून मी त्यांचा हात धरला. त्यांना विचारत होते मी की तुमच्या मनात काही आहे का, सांगा मला. ते काहीतरी सांगतायत पण मला काही कळतच नाहीये हो आई, तुम्ही एकदा बघा ना नानांना काय म्हणायचंय. तर सुमित्रा नानांना म्हणते, तुम्ही शांत बसा. नाना काहीतरी सांगण्याचा खरंच प्रयत्न करत असतात आणि ते ऐश्वर्याकडे बोट दाखवत असतात. तर ऐश्वर्या लगेच सुमित्राला म्हणते, बघा ना आई, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? नाना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत पण ते मला कळत नाहीये आणि तुम्हाला सुद्धा कळत नाहीये. मग आई, सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाला कसं कळलं असेल? नानांना काय सांगायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आई, ते दोघं तुम्हाला फसवतायत. अहो त्यांना ना त्या दगाबाज जानकीला आपल्या घरात पुन्हा परत आणायचंय. पण आई प्लीज, तुम्ही हे होऊ देऊ नका. ती बाई जर पुन्हा आपल्या घरात आली आणि तिने आपल्या नानांना परत काही केलं म्हणजे? मला तर खूपच भीती वाटतेय. ती बाई पुन्हा आपल्या घरात येता कामा नये आई. नाना मात्र ऐश्वर्याकडे बोट दाखवतच तिला जा जा असं म्हणत असतात. तर ऐश्वर्या लगेच म्हणते, बघितलंत ना आई, मी फक्त जानकी वहिनींचं नाव काय घेतलं, बघा लगेच नाना कसा जोरात रागाने हात आपटतायत. तर सुमित्रा तिला म्हणते, मी जरा गॅसवर सूप ठेवलंय, तेवढं बघतेस का? तर ऐश्वर्या म्हणते, हो आई, मी लगेच घेऊन येते. आणि ती नानांना जाता जाता बोट दाखवून दम देऊन जाते. त्यानंतर सुमित्रा नानांचा हात हातात घेते तर नाना रागातच तिचा हात दूर करतात. तर सुमित्रा विचारते, काय झालं, माझं काही चुकलं का? ऐश्वर्या बाहेर आल्यानंतर स्वतःशीच म्हणत असते, थँक गॉड मला त्या म्हाताऱ्याला धमकवताना नाही ऐकलं, नाहीतर मग झालं, सगळं संपलं असतं, सॉलिड अडकले असते मी. पण कशाला आली ही म्हातारी मध्येच तडमडायला? चांगले मी प्रॉपर्टीचे पेपर्स शोधत होते तर नाही आली मध्येच. पण आय एम शुअर ते पेपर्स खोलीत नाहीयेत. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, पण पेपर्स कुठे असतील, का सापडत नाहीयेत मला? नानांनी ते पेपर्स ऋषिकेश आणि जानकीला तर दिले नसतील ना? नाही, असं व्हायला नकोय, ते पेपर्स मलाच सापडायला हवेत. इकडे हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, तू रणदिवेंच्या घरी फोन केला होतास? नक्कीच त्या रणदिवेबाईंना फोन केला असशील. काय म्हणाल्या त्या? जानकी म्हणते, माझंच चुकलं ऋषिकेश, मीच माझ्या मुलीकडे नीट लक्ष नाही दिलं. आई म्हणून मीच चुकीची ठरले ऋषिकेश. तर ऋषिकेश म्हणतो, आणि आजी म्हणून त्या रणदिवेबाई पास झाल्या का? तू फोन केला होतास ना त्यांना, काय म्हणाल्या त्या? जानकी म्हणते, आपण आणखी कोणाकडनं मदत घेऊ शकतो? हिम्मत काका नाही तर गुलाबदादाकडनं आपण थोड्या पैशांची व्यवस्था करू शकतो. तर ऋषिकेश जानकीला रागातच विचारतो, तू रणदिवेबाईंना फोन केला होतास तर त्या काय म्हणाल्या? तेवढं सांग मला. ओवीची तब्येत बरी नाहीये हे सांगितल्यावर काय म्हणाल्या त्या? जानकी, मी काय विचारतोय, तू फोन केला होतास ना त्यांना, मग त्या काय म्हणाल्या मला ऐकायचंय. जानकी म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना आईचं ओवीवर किती प्रेम आहे. आईंचे विचार असे नाहीयेत मला माहिती आहे.
तर ऋषिकेश म्हणतो, त्या काय म्हणाल्या, मला तेवढंच सांग, तुला शपथ आहे माझी. तर जानकी म्हणते, तू माझ्यासाठी मेलीस असं म्हणाल्या. पैसे मागायला लाज वाटत नाही का असं म्हणाल्या. पुन्हा जर फोन केलास तर ओवीची शपथ आहे असं म्हणाल्या. हे सांगताना जानकीला खूप रडू येत असतं. ती म्हणते, पण माझा विश्वास आहे. आई स्वतःहून असं म्हणूच शकत नाहीत. काहीतरी चुकतंय ही ऐश्वर्या. तर ऋषिकेश म्हणतो, बास. ज्या लोकांनी आपल्याला बाजूला सारलंय त्यांची बाजू घ्यायला जाऊ नकोस जानकी. आणि हे मी तुला शेवटचं सांगतोय. पैशांची व्यवस्था मी करेन. आणि ऋषिकेश तेथून जातो. ऋषिकेशच्या हातातलं कडं त्याला आठवतं आणि तो चालत असताना मनात विचार करतो, अशी वेळ कोणावरही येऊ नये की आईची शेवटची आठवण विकून पोटच्या पोरीचा जीव विकत घ्यायला लागेल. मला माफ कर आई. इकडे ऐश्वर्या रूममध्ये आल्यानंतर सारंग तिला म्हणतो, कुठे होतात तुम्ही? मी किती वाट बघत होतो तुमची ऐश्वर्या. म्हणजे मी घरी आलो आणि तुम्ही नसलात ना तर मला कसं तरीच होतं अहो. म्हणजे लोणच्यात खार नसल्यासारखं, किंवा बिना उशीचं झोपायला लागल्यासारखं, किंवा झाडाला गांडूळ खत न मिळाल्यासारखं. तर ऐश्वर्या म्हणते, ई सारंग. तर सारंग म्हणतो, सॉरी सॉरी सॉरी. मला असं म्हणायचं होतं की तुम्ही घरी नसलात ना की मला काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. मी बाहेरून आलो ना की तुम्ही अशा मस्त पैंजण वाजवत छान परफ्यूम लावून माझ्यासमोर येत जावा. लय भारी वाटतं मला. कुठे होतात तुम्ही? ऐश्वर्या म्हणते, मी इथेच होते, नानांच्या खोलीत गेले होते मी. त्यांच्या बाजूला बसून मी त्यांना आजचा न्यूजपेपर वाचून दाखवत होते. जशी तुम्ही तुमच्या जमिनीची मशागत करता ना तशीच मी नानांना अपडेट ठेवत होते. माणसाने ना नेहमी अपडेटेड राहावं, म्हणजे त्यांच्या बुद्धीला आणि मनाला गंज नाही चढणार. तर सारंग म्हणतो, काय म्हणालात तुम्ही? बुद्धीला आणि मनाला गंज नाही चढत? वा ऐश्वर्या, तुम्ही जेवढ्या सुंदर दिसता ना तेवढ्याच सुंदर बोलता. मला लय आवडतं आणि पटतं सुद्धा सगळं. तुम्ही खरंच खूप बदललायत ऐश्वर्या, आणि खूप जबाबदारीने वागायला लागलायत. तर ऐश्वर्या लगेच नाटकं करायला सुरुवात करते आणि म्हणते, नाही हो सारंग, तसं नाही आहे. मला साधा दिवाळीचा फराळ पण नाही करता येत, लक्ष्मीपूजनाची तयारीसुद्धा नाही करता येत. इतकंच नाही तर मला साधी अक्कल पण नाही आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी येऊ द्यायची असते, जाऊ द्यायची नसते. मूर्ख आहे मी. सारंग म्हणतो, अहो बास. तर ऐश्वर्या म्हणते, मी नाही बोलत आहे सारंग, हे माझे शब्द नाही आहेत. शर्वरी वंश, अवंतिका आणि आईंचे शब्द आहेत. ही त्यांची जगजाहीर मतं आहेत. म्हणजे मला काहीच जमत नाही, मी काहीच करू शकत नाही असं वाटतं हो त्यांना. एक वेळेस आईंनी माझा कान पिळला तर त्यांचा हक्क आहे, त्या बोलतच राहतील हो मला. पण शरूताईंचं काय? शरूताई तर कधीतरी आपल्या घरी येतात. कुठलीही जबाबदारी पार नाही पाडत त्या. नानांकडे धड 5 मिनिटं नाही बसत. आणि आजी तर असं म्हणत होत्या की काही मजा करायची वेळ आली ना की पहिला नंबर शरूताईंचा असतो. मी इथल्या घरातल्या माणसांना इतका जीव लावते, पण इथल्या माणसांना कोणालाच माझी काही काळजी नाही आहे. आधी जानकी वहिनींनी माझ्याबद्दल आईंच्या मनात विष कालवलं आणि आता तेच काम अवंतिका करते. सारंग, हो मी काय करू ना, मला काहीच कळत नाहीये. सारंग म्हणतो, असं काय करता ऐश्वर्या? मी आहे ना, मी आणि आजी तुमची साथ कधीच सोडणार नाही. आणि मी तर नाहीच नाही ऐश्वर्या. मी अख्ख्या जगाच्या विरोधात जाईल तुमच्या बाजूने उभं राहण्यासाठी. ऐश्वर्या मनात विचार करते, जगाच्या नाही स्वतःच्या घराच्या विरोधात जरी गेलास ना तरी खूप आहे. इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जानकीला सांगतो, ओवी आता आउट ऑफ डेंजर आहे. हे ऐकून तर जानकीला खूप बरं वाटतं. तर जानकी म्हणते, थँक्यू डॉक्टर, आणि खरंच सॉरी. मग अशी भावनेच्या भरात मी जे काही बोलले. डॉक्टर म्हणतो, नाही हो, तुमची तगमग मी समजू शकतो. आपल्या लेकरांना काही झालं तरी आई वडिलांना त्रास हा होतोच. खरं तर तुम्ही सॉरी बोलू नका, आमच्याकडून उशीर झाल्याबद्दल आम्हीच तुमची माफी मागतो. एनिवे शी इज फाईन. तर जानकी म्हणते, डॉक्टर पैशांची काळजी करू नका. माझे मिस्टर गेलेत बाहेर पैशांची सोय करायला. ते काही ना काहीतरी नक्की अरेंजमेंट करतील. तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो, पैसे भरलेत. डॉक्टर म्हणतो, ओ ग्रेट. मी ओवीची कंडिशन चेक करतो आणि नर्सला सांगतो. तुम्हा दोघांना तिला भेटायचं असेल ना. आणि डॉक्टर ओवीची कंडिशन चेक करायला आतमध्ये निघून जातात. तर जानकी ऋषिकेशला म्हणते, तुम्ही पैसे भरले? तर ऋषिकेश हात दाखवतच म्हणतो, मी कडं विकलं. नेहमीचे जे सोनार आहेत त्यांच्याकडे नाही तर दुसऱ्या एका सोनाराकडे विकले. त्या कड्याचे चांगले पैसे मिळाले आणि त्यातूनच बिल भरले. जानकी म्हणते, हे इतकं शांतपणे आणि थंडपणे कसं सांगताय तुम्ही? तुम्ही पार्वती आईंचं कडं विकलत. माझ्यामुळे ओवीवर हा प्रसंग आला, त्याचं गिल्ट माझ्या मनात आहे आणि तुम्ही त्यात आणखी भर का घातलीत? ऋषिकेश, गेलेली माणसं आणि त्यांच्या आठवणी परत नाही आणता येत. हे तुमच्या हातातलं कडं तुमच्या आईंचं आहे. पार्वती आईंची शेवटची आठवण होती. ऋषिकेश म्हणतो, तेच तर. जिवंत लोकांनी मारलं आणि मेलेल्या लोकांनी जगवलंय आपल्याला जानकी. बघ ना, नातीसाठी तिची खरी आजीच धावून आली की मदतीला. काय करणार, सावत्र आईने घरातून हाकललं
सावत्र या शब्दाला जागून दाखवलं तिने. आपली पर्वा तर केली नाहीच, पण आपली नात आज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी झगडतीये हे कळून सुद्धा रणदिवेबाईंच्या दगड झालेल्या काळजाला पाजरही फुटला नाही. आपण काही रस्त्यावर पडलेलो नाहीयेत ग जानकी. प्रत्येकाचे दिवस बदलतात, प्रत्येकावर वेळ येते, चक्र फिरतात, बोटांच्या फटीतून सगळं निसटून जातं, ते काही कळत नाही. ओंजळ रिकामी झाली ना की मग जाणीव होते. आणि ही रिकामी ओंजळ एक ना एक दिवस प्रत्येकाच्या नशिबात येते. आज माझ्या नशिबात आहे, उद्या त्यांच्या नशिबात असेल. आज मला पैशांची गरज आहे, उद्या त्यांना नाती हवी असतील. कोणाला काय दान हवंय हे बदलत जातं जानकी. बदलत नाही ते एकच सत्य. खिशाला भोग पडलं की नाणी गळतात आणि मनाला भोग पडलं की नाती. फाटलेला खिसा शिवता येतो जानकी, पण मन विहरत जातं ग. धागा धागा उसवत जातो. ते फाटलेलं मन नाही शिवता येत ग. तेवढ्यात नर्स तेथे येते आणि ती म्हणते तुम्ही आता ओवीला भेटू शकता. इकडे घरी ऐश्वर्या सारंगच्या गालावर हात ठेवतच त्याला म्हणते एक विचारू तुम्हाला. तर सारंग म्हणतो एवढ्या प्रेमाने विचारताय म्हटल्यानंतर विचारा की. सारंग मला सांगा नाना तुमच्याशी काही बोललेत का? तर सारंग म्हणतो बोललेत की, पण सुरुवातीला ना ते काय बोलतायत ते मला काही कळतच नव्हतं. खूप प्रयत्न केला पण नंतर लक्षात आलं त्यांना की नाही आपले सगळे जुने अल्बम पाहिजे होते. ऐश्वर्या म्हणते मी त्याबद्दल नाही विचारत आहे, मी प्रॉपर्टीच्या पेपर्सबद्दल विचारतेय. त्याबद्दल काही बोलणं झालं का? ऐश्वर्या म्हणते म्हणजे कसं आहे, आता नानांनी सगळं दागिने कंपनी तुमच्या नावावर केली आहे ना, आणि हे फक्त नमूद केलंय. ते जर का ॲक्च्युअलमध्ये करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर्स लागतील ना. तर सारंग म्हणतो हो बरोबर बोलताय तुम्ही, पण नाही हो, नाना प्रॉपर्टीच्या पेपर्सविषयी माझ्याशी काहीच नाहीत बोलले. पण आईला माहीत असेल, तिला त्यांनी सांगितलं असेल, मी तिला विचारून येतो. ऐश्वर्या म्हणते नको आत्ता लगेच नको, आई ही खूप काळजीत असतात ना, मी नंतर विचारेन त्यांना. आणि ती बाजूला येऊन मनात विचार करत असते या डिफेक्टिव्ह पीसला तर काहीच माहिती नाहीये, मला आता त्या म्हातारीलाच विचारावं लागेल. तिला तरी माहीत असेल ना प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत ते. इकडे हॉस्पिटलमध्ये ओवी जानकीला म्हणते आई सॉरी मी चुकून केक खाल्ला. जानकी म्हणते नाही ग बाळा, तू का सॉरी म्हणतेस, चूक माझी आहे. त्या पाकिटावरची एक्सपायरी डेट बघून मी ते आधीच टाकून द्यायला हवं होतं. आय एम सॉरी. पण मला सांग तो ठीक आहेस ना? तर ओवी म्हणते हो. आणि ओवी ऋषिकेशला विचारते रागवलात का तुम्ही माझ्यावर? सॉरी, मी यापुढे तुम्हाला विचारल्याशिवाय काहीच खाणार नाही. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सुमित्रा ओवीला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती जानकीला विचारते मला सांग आपली ओवी ठीक आहे ना, मला तिला भेटायचंय. तर जानकी म्हणते हो या ना. तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो थांबा सुमित्रा रणदिवे मॅडम, जेवढा त्रास तुमच्यापासून दूर झाल्याचा मला झालाय तोच त्रास पुन्हा मला माझ्या ओवीला होऊ द्यायचा नाहीये. मी हात जोडतो तुमच्या समोर, नका भेटू तुम्ही ओवीला, प्लीज या तुम्ही. तर जानकी म्हणते ऋषिकेश, आणि सुमित्रा तेथून निघून जाते. तर ऋषिकेश जानकीला म्हणतो त्यांच्या डोळ्यावर पट्टी आहे, याचा त्रास मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला होऊ देणार नाही जानकी. तर जानकी मनात निश्चय करते तुमच्या मायलेकांमधली ही दरी मी भरून काढणारच. तुम्हाला काय वाटतं जानकी करू शकेल का हे? आणि सुमित्रा आणि ऋषिकेशला एकत्र आणू शकेल का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.